या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. नमस्कार, आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलवर मी तुषार गरुड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण आलेलो आहोत बिंदोडच्या मैदानामध्ये टेंबरी येथे. तर आता या जोडीचा गुलाल झालेला आहे. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रोहन संदीप बोरापकर, सुधागड पाली. सुधागड पालीवरून तुम्ही आले आहात. हो. तर कशा पद्धतीचं नियोजन आहे आजचं? आजच्या चांगलं एक सुंदर असं नियोजन आहे. आणि ही बैलांची नावं सांगा प्रथमतः तुमच्या. याचं नाव भुंगा आहे आणि तो मल्हार आहे. मल्हार. घरचीच जोडी पळते का? नाही नाही, हा आपला घरचा आहे आणि तो बाजूच्या पहिल्यामध्ये तुम्ही पळवता? पायऱ्यामध्ये पळतो. आजचं नियोजन कोणी केलं होतं? मीच स्वतः गेलेलं. तुम्ही स्वतः केलं होतं. आणि कशा पद्धतीने गती लागली होती आज गाडीला? चांगली गती लागलेली. सामना गाडी पेंडिंग ठेवलेली. ओके. गाडी म्हणजे जशी बैलाला गाडीची पळतो तसा बैल वाढत राहतो. आणि जर सुधागड पाली म्हणजे तुम्ही खूप लांबून आले बिंदोड क्षेत्रामध्ये आणि आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? आजचं नियोजन तर खूप सुंदर नियोजन केलं आपले टेंबरीवाल्यांनी. ओके. असं नियोजन म्हणजे सगळ्या मैदानात झालं तर उलट चांगलं. चांगलं. आणि दादा प्रतिस्पर्धी गाडी कुठली होती आपली? कुठली आपले कर्जतवाल्यांचेच होते. कर्जत तालुक्यात. सामना निकाल दिला तुम्हाला? नाही नाही, पेंटिंग मध्ये निकाल घेतला. म्हणजे अटीतटी तुमच्यामध्ये सामन्यामध्ये सामना नाही झाला म्हणजे घासाघाशीमध्ये गुलाल तुम्हाला दिला. गुलाल आम्हाला. आणि दादा आजच्या या रखरखत्या उन्हामध्ये जे ऊन पडते आपल्या त्याच्यामध्ये विशेषतः कशा प्रकारे काळजी घेता बैलांची काळजी म्हणजे बैलांना नीट पाहिजे. म्हणजे सगळी सकाळी चांगलं खाणं पिणं सगळा टायमात एकदम व्यवस्थित ठेवलं तर बैलांना कसलीच भीती राहत नाही. बरं, बैल तुमचा कोणत्या साईडने पळतो? उजव्या साईडने गाड्यावर पळतो. आज हा जो बैल आहे उजव्या साईडने तुम्ही पळतो, याचा गुरु कोण आहे आपल्याला समजेल का? याचा गुरु आज नाही आलाय. तो काही कारण आजारी असल्यामुळे त्याला जास्त बाहेर नाही काढत. आजपर्यंत आतापर्यंत ह्या सीझन मध्ये किती गुलाल झाले आपल्या? याचे भरपूर गुलाल झाले म्हणजे 20-25 गुलालच्या वर गुलाल झाले त्याचे. ओके. आणि मग दरवेळी पहिल्यामध्ये एकत्रच पळवता का? नाही, वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आपण. तुमची आता प्रत्येक बैलगाडी मालकाची एक इच्छा असते का आपला बैल एक चांगल्या पहिल्या बरोबर पळायला पाहिजे? अशी तुमची कोणती इच्छा आहे का कोणत्या बैला बरोबर तुमचा बैल पळायला पाहिजे अशी प्रत्येक मालकाची इच्छा असते? आमची इच्छा फक्त एकच, आम्हाला फक्त एकाच दिवस फक्त मथुर मिळावा एवढी आमची फक्त इच्छा. राहुल दादांकडे आणि शुभम दादांकडे आम्ही नक्की तुमचा व्हिडिओ पोहोचवतो आमच्या माध्यमातून. आणि राहुल दादांशी आम्ही पर्सनल जेव्हा बाईट घेतो तेव्हा बोलू. तर राहुल दादांची जी क्रेज आहे मथुरची ती संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला एक नवसंजीवनी देणारी क्रेज आहे. आमची फक्त एवढीच इच्छा आहे फक्त आम्हाला एकदा जर फेऱ्याला जरी भेटला तरी आमचं मन खुश हो आम्ही. ओके. राहुल दादांशी नक्की आम्ही संपर्क साधू आणि राहुल दादांकडे आपला व्हिडिओ नक्की तुमचा आम्ही आमच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा राहुल दादा आम्हाला भेटतील तर राहुल दादाशी पर्सनली तुमचा नंबर मी राहुल दादांना देईल. आणि त्यावेळी शुभम दादा असतील राहुल दादा तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आणि जर झालं तर बेस्ट. आता दिवस कमी राहिले. हो, दिवस. तुम्ही सांगा आपला बैल हा 3 फेऱ्यामध्ये पळतो का? 3 फेऱ्याला आम्ही जातो घाटावर पण कमी जातो. म्हणजे कसं आपल्या मुंबईचा बिंदोडचा खेळ जास्त या सीझनचा चालू असतो त्यामुळे आपण बिंदोडच्या क्षेत्रामधून 3 फेऱ्याला वर घाटावर जायचं. चांगला पैरा असला तर आपण वरती जातो घाटावर. आणि 3 फेऱ्यामध्ये काय तुम्हाला अनुभव याचा? 3 फेऱ्यामध्ये आम्ही गटाला जरासं बैल पैऱ्यामुळे जरासं मार खातो. 1 नंबर मध्ये गाडी 1-2दा झालो गटपास. जरा सेमीला जरा गाडी सोडण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडासा फरक पडतोय. ड्रायव्हर म्हणून कोण काम करतो? ड्रायव्हर म्हणून आमचा आकाश ड्रायव्हर आहे, घरचाच ड्रायव्हर आकाश ड्रायव्हर सुधागड पालीचा. ओके. आणि सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतं? सुट्टी मेकर आपले पोर आहेत, नरेश केदारी आहे, गोवर्धन धुमाल आहे, निलेश धुमाल, आपले सुधीर आहेत. भरपूर आपले सगळे जीवलग परिवार आहे. बैलगाडी क्षेत्रामध्ये एकटा बैल पळून चालत नाही, टीमवर्क खूप महत्वाचं आहे. हो, भरपूर तुमचं टीमवर्क आहे. या टीमवर्कचं जे योगदान आहे त्याचं श्रेय ते गुलालच्या मध्ये तुम्हाला देतात. हो. कारण बैल देखील ओळखत असतो आपल्या मालकाचे कष्ट किती आहेत आणि आपल्या त्याच्याबरोबर असणे टीम किती आहे, त्यांचे कष्ट किती आहेत, त्याच्या अनुषंगाने तो तुमचा विजय प्राप्त करून देत असतो. आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल सांगू तेवढं कमी. त्याने आपल्याला जेव्हा म्हणजे आपल्या खुन्नाची गाडी असेल तेव्हा तो गाडी मारणार म्हणजे मारणार. आपण बोलून सांगतो बैल गाडी मारणार म्हणजे मारणारच, किती पण काही होऊ दे. बैल एकटा गाडी ओढून लावणार. आणि आतापर्यंत दादा अशी कुठली अटीतटी झाली का तुमच्या लक्षात राहिलेली ती शर्यत, अशी लक्षात राहिलेली शर्यत सांगा आताच्या सीझन मधली? आताच्या सीझन मध्ये आमच्या तालुक्यातच झालेली. म्हणजे ते जाम उड्या मारत होते. ओके. आमची गाडी आम्ही वासरू टाकलेल्या बैला आमची पहिल्यांदा गाडी मारलेली तर जाम नाचले बिचलेले. त्यांना आम्ही पुढच्या दुसरा बैल टाकून आम्ही 4 छकड्यांनी मारलेले. त्यांनी आम्हाला दुसऱ्याकडून बाहेरून मुंबई मधला बैल आमच्या इथं तालुक्यात पायऱ्यासाठी आणलेला.
तरी आम्ही त्यांना 2 छकड्यांनी मारले तेव्हा. मग प्रत्येक बैलाला फक्त बैलाला साथ दिली ना बैल एकटा उचलून येणार. आणि त्याचा एक खासियत आहे त्या गतीबद्दल काय सांगाल? गतीबद्दल त्याला जेवढा बैल वाढणार टाकू तेवढा बैल पळतो. वाढतो. आणि स्टार्टिंग पासून तीच गती लावतो की थोडं मध्यंतराला बैल वाढत जातो, जेवढं खालून निघतो त्याच्यापेक्षा पुढे वाढतो. बैलाला फक्त पहिऱ्यामुळे बैल जरा हे आहे अंधारामध्ये. आणि सुट्टी करत असताना काय त्रास देतो का? सुट्टीला त्रास नाही काय देत, फक्त माणसांना जरा जास्त घाबरतो. म्हणजे कसा माणसं साईडला नाही राहिले तर माणूस एकटा सोडतो. माणूस कोण उभा राहिला तर बैल जरा सोडायला घाबरत आहे. ओके. आणि दादा आजच्या विजयाबद्दल तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच नाव तुमचं संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या बैलाच्या मार्फत हो आणि तुम्ही कायम गुलाल राहू हे आमच्या चॅनलकडून सदिच्छा. आणि तुम्ही आम्हाला योग्य प्रकारे माहिती दिल्याबद्दल आमच्या चॅनलकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा, सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू.